तर कोल्हापूर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते मिसळ आणि तांबडा पांढरा रस्सा. पण अजून एक कल्चर कोल्हापूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे आईस्क्रीम कॉकटेल. उत्तम दूध क्वालिटीमुळे इथलं आईस्क्रीम सुद्धा लई भारी मिळतं. तर आपण एक्सप्लोर करणार आहोत कोल्हापुरातले आईस्क्रीम कॉकटेल. आपण आता आलोय 90 वर्ष जुन्या सोळंकी आईस्क्रीममध्ये. आईस्क्रीम कॉकटेल म्हणलं की सोळंकी हे पहिलं नाव डोळ्यापुढे येतं. इथे बाकी पण आईस्क्रीमचे बरेच प्रकार मिळतात. आईस्क्रीम कॉकटेल ही इथली खासियत किंवा आपण सिग्नेचर डिश म्हणूयात. त्यामध्ये बघा की आईस्क्रीमचं कॉम्बिनेशन आहे, मिल्कशेक आहे, केक आहे. आपलं असं वाटतं आईस्क्रीम आणि मिल्कशेकमध्ये केक कसा पण तो लई भारी कॉम्प्लिमेंट करतो. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स आहेत, थोडासा पल्प आहे. जर सगळ्याचं कॉम्बिनेशन करून हे आपण स्पेशल कॉकटेल मागवले. मिनी कॉकटेल पण मिळतं आणि हे आपण स्पेशल मागवले. तर चला आपण खाऊयात आणि तुम्हाला सांगतो की ते कसं आहे. ते मिल्कशेक जो आहे तो व्हॅनिलाचा मिल्कशेक त्यांनी टाकला त्याच्यावरती. अशी इंडियनाइज कम्प्लिटली चव आहे. त्याचं कारण असं आहे की हे पॉट आईस्क्रीम म्हणजे अजूनही ते लोक तसेच ट्रेडिशनल पद्धतीने ते हाताने मिक्स करून ते बनवतात. आणि काही मशीन तर यांनी स्वतःची मशीन बनवलेत, स्वतःचे फ्लेवर्स काढलेत, म्हणजे इन्व्हेंट केलेत आणि तशा पद्धतीने त्यांची स्वतःची एक सिस्टीम आहे आईस्क्रीम बनवण्याची. त्यामुळे पण त्याची चव जी आहे ती प्रचंड युनिक पण तितकी अस्सल आपल्या देशातली, आपल्या संस्कृतीची अशी वाटते. आणि प्रत्येक आईस्क्रीम असं लेअर करत ते गेलेत. त्यामुळे प्रत्येक वेळेस वेगळ्या आईस्क्रीमची चव. मला वाटतं की केक बरोबर कसं पण केक, आईस्क्रीम आणि मिल्कशेक हे एकत्र लय भारी कॉम्प्लिमेंट करतो. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक रेटिंग सिस्टीम देत असतो आणि रेटिंग सिस्टीम दिली की तो पदार्थ अजून चांगल्या पद्धतीने लोकांना समजतो. आता ऑफकोर्स कॉकटेल म्हणल्यावर आपल्या काय डोळ्यापुढे येतं ते म्हणजे अल्कोहोल. पण आता हे आईस्क्रीम कॉकटेल आहे त्यामुळे मला असं वाटलं की याचे रेटिंग असं असावं, स्मॉल, मीडियम आणि पटियाला. तर याला मी असं रेटिंग देईन मीडियम नक्कीच रेटिंग देईन. मिरची फ्लेवरचं कधी सरबत असू शकतं का? भाऊ कोल्हापुरात असू शकतं. तर यांनी बनवले मिरच्यान, जे यांनी आम्हाला रेकमेंड केलं. मिरचीच्या फ्लेवरचं हे सरबत आहे. याचं सिरप यांनी स्वतः बनवलंय आणि मशीन याचं खास त्यांनी अमेरिकेवरून आणलं. बघूया की कसं आहे ते. हा सोडा आहे. हे वेगळ्या पद्धतीचं थ्रिल आहे हे सरबत प्यायचं म्हणजे. हा सोडा आहे जो आपण जिभेवर घेतल्यावर, तोंडात घेतल्यावरती काहीच जाणवत नाही. पण जेव्हा आपण हा गिळतो ना तेव्हा प्रॉपर मिरची गिळताना कसा ठसका लागतो तसा ठसका लागतोय. त्यामुळे एक वेगळं थ्रिल असू शकतं हे. म्हणजे पिताना काहीच वाटत नाही पण जेव्हा तुम्ही गिळता तेव्हा प्रॉपर म्हणजे तुम्ही असे गटागटा जर प्यायला ना तर जोरदार ठसका लागू शकतो. त्यामुळे कोल्हापुरी ठसका हा सरबतात सुद्धा दिलेला आहे. राऊंड अबाउट आता 90 वर्ष झाली दुकानाला आणि आता माझी आहे ती 3rd जनरेशन. जवळपास 60-70 वर्षापासून लोक येतात अजूनही आणि अजूनही त्यांना आम्ही सेम क्वालिटी सर्व करतो. हा समाधान वाटतं आम्हाला पण ऐकून. फाउंडर आहेत ते आमचे आजोबा. त्यांचा फोटो तुम्ही बघू शकता तिकडे आहे. अजूनही आपण इकडं पॉट आईस्क्रीम बनवतो. म्हणजे जुन्या काळी कसं लाकडी भांडं असायचं, त्यात मीठ आणि बर्फ घालून हाताने चर्न करायचं मशीन. सेम मशीन फक्त आपल्याकडे इलेक्ट्रिकमध्ये आहे. ते पण मेड इन इंग्लंड मशीन आहे, इम्पोर्टेड. सेकंड वर्ल्ड वॉरच्या टायमिंगला कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पोलंडच्या लोकांना इकडं गांधीनगर म्हणून एक गाव आहे तिकडं राहण्यासाठी जागा दिलेली. मग आजोबा आमचे पुष्काटवरनं तिकडं जाऊन सोडा वगैरे विकायचे. त्यावेळेला आजोबा दिसायला गोरे होते त्यामुळं त्यांच्याबरोबर लवकर मिंगल झाले लोकांबरोबर. पोलिश भाषा शिकली. मग तसंच त्यांच्याबरोबर शिकून राहिल्यामुळे त्यांना आईस्क्रीम कसं बनवायचं ही कला तिकडनं त्यांनी शिकली. जवळपास 1932च्या आसपास काहीतरी ही गोष्ट आहे. पूर्वी सेम हाताचंच मशीन होतं. त्यानंतर मग मशीन इम्पोर्ट करून घेतले. हे मेड इन इंग्लंड मशीन घेतलं, हे मेड इन अमेरिकन सोडा मशीन घेतलं. हे मशीन आता राऊंड अबाउट 70 वर्ष तरी झाली याला. आपण पॉट आईस्क्रीम्स बनवतो, बेसिकली प्युअर मिल्क बेस आईस्क्रीम. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डालडा, तूप वगैरे काय मिक्सिंग नसतं. त्यात दूध, साखर, मिल्क पावडर एवढंच असतं. रोज फ्रेश बनवतो, प्लस लागेल त्या पद्धतीने मास प्रोडक्शन करून ठेवत नाही. जेवढं फ्रेश करता येईल तेवढं फ्रेश बनवून ठेवतो. तर आमचा दुसरा स्पॉट होता कोल्हापूरमधलं प्रसिद्ध राजमंदिर.
ज्याच्या कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरच्या बाहेर बऱ्याच शाखा आहेत. यस, तर कोल्हापूरमधला प्रसिद्ध स्पॉट राजमंदिर, तिथे आपण आलेलो आहोत. आणि तिथली स्पेशालिटी म्हणजे ॲक्च्युली हे पेरूचं आईस्क्रीम आहे, रेड पेरू आईस्क्रीम. म्हणजे राजमंदिर म्हणजे लोक पेरू आईस्क्रीम खायलाच जातात. इथलं पान आईस्क्रीम पण आहे फेमस, पण पेरू आईस्क्रीम जास्त फेमस आहे, ज्याच्यावरती लाल पूड, म्हणजे आईस्क्रीमवर कोणी लाल पूड घालून देईल का, पण यांनी आईस्क्रीमवरती लाल पूड घालून दिले. कोल्हापूरकर भाऊ कशातरी मसाला टाकतात. तर असं हे पेरू आईस्क्रीम. आणि जी खासियत आहे कोल्हापूरमधली ती म्हणजे आईस्क्रीम कॉकटेल. हे पण आपण इथलं मागवलेलं आहे. तर मला असं वाटतं की आधी पेरू कंटे वितळायला लागले, त्यामुळे आधी पेरू आईस्क्रीम खावं. तर आता राजमंदिरच्या शाखा पुण्यात सुद्धा आहे, गोले रोडला. तिथेही पेरू आईस्क्रीम अप्रतिम मिळतं. तर मला असं वाटलं मेन ब्रांचला भाऊ खावं. तर सुरेख टेस्ट आहे. बाकी ठिकाणी पण मिळतं काही ठिकाणी, पण हे जे रेड पेरू आहे कुठेच मिळत नाही अशा पद्धतीचं. आणि मुख्य म्हणजे आईस्क्रीम असून सुद्धा जी लाल पूड आहे ती त्याला कॉम्प्लिमेंट करते. सो म्हणजे मला तर वाटतं त्याला थोडंसं मीठ जरी टाकलं तरी छान लागेल, कारण पेरू फ्लेवर आहे. त्यामुळे खूप छान पेरू फ्लेवर आहे. म्हणजे सगळ्यात बेस्ट पेरू आईस्क्रीम तुम्हाला राजमंदिरमध्येच मिळेल असं मला वाटतंय. त्यामुळे हे त्यांचं सिग्नेचर प्रोडक्ट आहे. आता आईस्क्रीम कॉकटेलची वेळ झालेली आहे. आईस्क्रीम कॉकटेल कोल्हापुरात लईच भारी मिळतं. राजमंदिरचं कसं आहे आईस्क्रीम कॉकटेल आपण बघूयात. कारण मी मागच्या वेळेस कोल्हापूरला आलो तेव्हा बऱ्याच लोकांनी मला राजमंदिरमध्ये आपण सुद्धा आईस्क्रीम कॉकटेल खा असं रेकमेंड केलं होतं. खूप सारे लेयर्स आहेत, भरपूर काजू घातलेले आहेत. तर आपण चमचा आत नेऊन मॅक्सिमम गोष्टी घ्यायचा प्रयत्न करूयात. सब्जा घातल्या. जनरली आईस्क्रीम कॉकटेलमध्ये सब्जा नाही घालत, म्हणजे जसं फालुद्यामध्ये घालतात ना, का घातलेत त्यांनी मला फारसा हा प्रकार आवडत नाही. तरी बघू आईस्क्रीमची चव कशी आहे. ओके, फार ग्रेट नाही. त्याचं कारण असं आहे की ते चॉकलेट आहे, म्हणजे मला त्यामुळे मी ऑफ झालो. कारण आईस्क्रीम कॉकटेलची गंमत जी ती फ्रूट्स, मँगो मिल्कशेक, यात त्यांनी चॉकलेट घातले. त्यामुळे टिपिकल मिल्कशेक्स असतात ना कॉम्बिनेशन असलेले, तसं खाल्ल्यासारखं वाटतंय मला. असं आईस्क्रीम कॉकटेल कोल्हापुरात येऊन खातोय असा काहीच फील नाही आहे. त्यामुळे इथला आईस्क्रीम कॉकटेल मला नाही आवडला अजिबात. आणि परत तेच आहे की कुठल्याच गोष्टीशी प्रामाणिक नाहीत. म्हणजे सब्जा आपण घातलाय, चॉकलेट पण आहे, म्हणजे सगळ्या ज्या वाटतील त्या गोष्टी टाकल्यात एकत्र सगळ्या करून असं वाटतंय. ते कॉम्प्लिमेंट नाही करत आहे. आणि मिल्कशेक पण ओके याच्यात टाकलेला ओके आहे, चव फार ग्रेट नाही असं मी म्हणेन. मला असं वाटतं राजमंदिरमध्ये यायचं, पेरू खा आणि जा. आईस्क्रीम कॉकटेल मी रेकमेंड करणार नाही अजिबात. राजमंदिरचं आईस्क्रीम कॉकटेल मला नाही आवडलं, त्यामुळे इथलं आमचं रेटिंग आहे स्मॉल. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. चॅनलवर नवीन असाल तर करून टाका राव सबस्क्राईब, म्हणजे दर बुधवारी तुम्हाला इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज बघता येतील. आमचा तिसरा स्पॉट होता कोल्हापुरातलं सगळ्यात जुनं कोल्ड्रिंक हाऊस एम्पिरियल, जे 100 वर्षांहून अधिक जुनं आहे. याची मुख्य शाखा महालक्ष्मी मंदिरासमोरच आहे. एम्पिरियरचा लुक फारच भारी आहे आणि तिथे खूप जुनं सोडा मशीन ठेवलंय, जे आपल्याला जुन्या काळातच घेऊन जातं. इथे आम्ही ऑर्डर केलं आईस्क्रीम कॉकटेल, स्ट्रॉबेरी ओव्हरलोड, आईस्क्रीम जेली विथ केक. इथल्या आईस्क्रीम कॉकटेलमध्ये सुद्धा असतात 3 प्रकारची फळं, 3 प्रकारची आईस्क्रीम, त्यावर मँगो मिल्कशेक, 2 प्रकारच्या जेली आणि केक. खरं तर हे आईस्क्रीम कॉकटेल बनताना बघण्याचं सुद्धा खूप वेगळं सुख आहे. अगदी बघून सुद्धा मन तृप्त होतं. यांचा मँगो मिल्कशेक खूपच प्युअर आणि भारी लागत असल्यामुळे एम्पिरियलच्या आईस्क्रीम कॉकटेलची चव मला जास्त आवडली. मँगो मिल्कशेक व्हॅनिलापेक्षाही फळं, जेली, आईस्क्रीम आणि केकला जास्त चांगल्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट करतो. गावाकडे जुनं पूर्वीचे जसे आईस्क्रीम्स होते ना, ज्याला खूप अशा काय म्हणत आपल्या मातीचा बाज असायचा. त्याला असं वेस्टर्नचे खूप मॉडर्न आणि स्मूथ आईस्क्रीम्सचं त्याला फ्लेवर नसायचा. तशा चवीचं काहीतरी असं वेगळं आहे. आणि तो असं ऑथेंटिक असं त्याची कुल्फी असते तसा टाईपचं हे आईस्क्रीम आहे. ते जुन्या आपण आंजोळी वगैरे जायचो ना, आणि जसं टिपिकल गाडीवरचं किंवा तशा खूप आठवणी, म्हणजे आपल्या लहानपणीच्या किंवा 90च्या आठवणी आईस्क्रीम खाल्ल्यावर येतं. त्यामुळे कोल्हापूरमधलं माझं सर्वात जास्त आवडीचं आईस्क्रीम कॉकटेल मी एम्पिरियलचंच रेकमेंड करीन. त्यामुळे या आईस्क्रीम कॉकटेलसाठी आमचं रेटिंग आहे पटियाला. 120 वर्ष जुन्या वाड्यात आम्ही जाऊन राहिलो आणि अथांग सोबत केला कल्ला. येत्या बुधवारी हा व्हिडिओ येतोय, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.